तुम्हाला माहीत आहे का? सोयाबीन आपल्या शरीरासाठी भरपूर आवश्यक असते आणि भरपूर प्रोटीन वगैरे असतात त्यामुळे ते खाणंसुद्धा चांगलं असते. तर चला मी आज तुम्हाला ना सोयाबीनचा पराठा बनवून दाखवते. तर मुलांना शॉर्ट ब्रेकला मी आज सोयाबीन पराठा बनवून देते आहे. तर अगदी थोडा वेळ सोयाबीन भिजत घातलेली होती. त्यातलं पाणी काढून घेतलं आणि आत्ता मी त्यात हळद, तिखट, मीठ, जिरं, थोडं कोथिंबीर आणि चाट मसाला घातलेला आहे आणि सगळं मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेले मिश्रण ना कणकीचा गोळा करून घ्यायचा आणि त्यात ते भरून छान असं लाटून घ्यायचं. थोडं जाडसरच लाटायचं आणि त्यानंतर असं तव्यावर तेल किंवा तूप टाकून भाजून घ्यायचं आणि खूप हेल्दी अशी पराठे तयार होत असतात. तर चला इथे माझ्या शॉर्ट ब्रेकला काय बनवायचं हा सुद्धा प्रश्न इथे संपलेला आहे. आता मी मुलांचा डबा भरते आणि सोबत सॉससुद्धा टाकून देते. तर खूप छान हेल्दी असा पराठा तयार होत असतो. बाय.